खदान बस्ती के बगल में पुलिया के पास प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और सड़ी सुपारी से गुटखा बनाया जाता था व शहर भर में बेचा जाता था। सदर पुलिस ने छापामार कार्रवाई कर कुल 8 मशीन के साथ 30 किलो गुटखा जब्त किया। कुल मिलाकर करीब 2,55,000 का माल बरामद किया गया। आगे की जांच पुलिस कर रही है। सदर पोलीस स्टेशनकडे जे तपास पथक आहे त्यामध्ये पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की गोंडवाना खदान वस्तीचे तेथे इटारशी पुली आहे। त्या पुलाच्या बाजूला एक पाणठेला असून त्या पाणठेल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये सुगंधित तंबाखू आणि खराब सुपारीचा वापर करून खर्रा बनवला जातो आणि त्या खर्रा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केला जातो। सदरची तंबाखू हे प्रतिबंधित आहे, त्याचप्रमाणे जो खर्रा आहे तोही प्रतिबंधित आहे। त्या ठिकाणी छापा टाकला असता पथकाने एकूण 8 मशीन ज्याच्या मार्फत खर्रा बनवला जातो अशा 8 मशीन जप्त केलेल्या आहेत। त्यासोबत बनवलेला जो खर्रा आहे असा 15 किलो खर्रा रेडी बनवून ठेवलेला असा खर्रा आणि सडकी सुपारी अशा परिस्थितीमध्ये मिळून आलेले आहे। त्या ठिकाणी आपण फूड इन्स्पेक्टर यांना पाचारण केलं, त्यांच्या समक्ष संपूर्ण घटनेचा पंचनामा केला आणि एकूण या कारवाईमध्ये पोलिसांनी 8 मशीन जप्त केलेल्या आहेत। सोबत सुगंधित तंबाखूमधून बनवलेला सुमारे 30 किलो खर्रा एवढ्या वस्तू साधारणतः 2,55,000 रुपयाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त झालेला आहे। या कारवाईच्या दरम्यान आम्हाला पोलीस आयुक्त श्री सिंगल सर, श्री DCP श्री नित्यानंद झा सर, ACP मेश्राम मॅडम यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रतिबंधित खर्रा आणि त्याच्या बनवलेल्या मशीन याची जप्ती केली, कारवाई केली आहे। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।